हे सगळं तुम्ही जे बोलताय त्याबरोबर एक आणखीन महत्वाचा मुद्दा मुंबई महापालिकेचा होता। गेल्या काही वर्षात ज्याला प्रशासक तिकडे होतं, हाही एक आरोप करण्यात आला की मुंबई महापालिकेचा जो एक फंड आहे, जो एक फिक्स्ड डिपॉझिट आहे, ते सुद्धा असंच मोडलं जातंय, तोडलं जातंय आणि त्याचा सुद्धा भ्रष्टाचारासाठी वापर केला जातो। पहिल्यांदा तर मुंबई महानगरपालिकेचं फिक्स्ड डिपॉझिट वाढलाय, कमी नाही झालं। हे सोडून गेले त्यावेळेस 70,000 कोटी होतं, आता ते 92,000 कोटी झालंय। त्यामुळे ते वाढलंय, कमी नाही झालं। दुसरं माझा एक सवाल आहे, हे पैसे कशा करता घेता हो तुम्ही, डिपॉझिटमध्ये का ठेवता? हे कोणाचे पैसे आहेत? हे पैसे लोकांनी मुंबईच्या विकासाकरता दिले आहेत। बरोबर। मुंबईमध्ये इतक्या समस्या आहेत आणि तुम्ही टेंबा मिरवताय आम्ही डिपॉझिट ठेवलं। डिपॉझिटचा तुम्हाला अर्थ माहिती आहे काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही हा जो जनतेकडनं पैसा वसूल करता, हा पैसा तुम्ही ज्यावेळेस डिपॉझिट ठेवता त्यावेळेस त्याच्यावर व्याज किती मिळतं? 3%। रेट ऑफ इन्फ्लेशन किती आहे? 7%। म्हणजे दरवर्षी 4% या पैशाची व्हॅल्यू कमी होते, म्हणजे पैसे खाली चाललेले आहेत। आणि हेच जर पैसे गुंतवले असते, त्यातनं सोशल इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं असतं आणि गुंतवल्यामुळे त्याच्यावर 11-12% परतावा आला असता, पण हे केलं नाही आहे। हे फक्त या ठिकाणी आम्ही म्हणजे लोक झोपडपट्टीमध्ये मलेरियाने मरून राहिले, तिथे नाल्या नाही आहेत, तिथे घाण आहे आणि हे डिपॉझिट काय चाटायचे तुमचं डिपॉझिट? अरे मी तर म्हणतो बाकी सोडून द्या, पण ज्या गिरणी कामगाराच्या भरोशावर ही मुंबई उभी राहिली तो उद्ध्वस्त झाला, मुंबईच्या बाहेर गेला। यातले 3-4 हजार कोटी रुपये बाकी गोष्टींकरता सोडून द्या, यातले 3-4 हजार कोटी रुपये जर गिरणी कामगाराच्या घराकरता खर्च केले असते, आज मुंबईतला मराठी गिरणी कामगार हा मुंबईमध्ये राहिला असता। काय चाटायच्या तुमच्या त्या डिपॉझिटच्या रसीदी? या ठिकाणी हे जे काही यांचे कॉन्सेप्ट आहेत ना, आम्ही एवढे पैसे डिपॉझिटमध्ये ठेवले, मी तर म्हणतो तुम्ही लक्षात घ्या की या पैशाची व्हॅल्यू कमी केली म्हणजे पेनी वाईज आणि पाऊंड फुलिश म्हणतात। मुंबई महानगरपालिका आपल्या काही प्रकल्पांकरता 7 आणि 8% कर्ज घेते आणि आपल्या डिपॉझिटवर त्यांना फक्त 3% त्या ठिकाणी डिपॉझिट मिळतं, त्यांच्यावर व्याज मिळतं। तर याला काही अर्थ आहे का? याला काही फिस्कल प्रुडन्स म्हणणार आहे का? मग हा जो हे जे आर्थिक शहाणपण जे आहे ते तुम्ही म्हणताय की खरं मराठी माणसामध्ये यायला पाहिजे, मराठी माणसाला सुद्धा कळलं पाहिजे, त्यासाठी ही मुंबई मराठी माणसामध्ये खूप आर्थिक शहाणपण आहे, त्यांच्यामध्ये नाही आहे। जे राज्यकर्ते होते आमचे मित्र, त्यांच्यामध्ये नाही। ते मित्र आहेत अजून तुमचे? नाही, शत्रू नाही आहेत, शत्रू नाही। कारण ते अलीकडे एका मुलाखतीत म्हटलं पण त्यांनी की दारो उघडी आहेत मातोश्रीची, तुम्हाला स्वतः तुम्ही त्यांचा एक मित्र गमावलाय असं त्यांचं म्हणणं आहे। असं आहे की मातोश्रीचं दार माझ्याकरता त्यांनी बंद केलं, मी बंद केलं नाही। मी फोन करत होतो पण त्यांनी दार उघडलं नाही, ते ठीक आहे। परवा मला देखील समजलं, ते असं म्हणाले की मातोश्रीवर बोलणं बंद केलं तर मातोश्रीची दार उघडे। मी कधी मातोश्रीवर बोललो नाही, कधीच नाही, आणि मी बोलणारही नाही। काही संयम पाळणाऱ्यांपैकी मी आहे। पण त्याचवेळी आता मुंबईकरांच्या हृदयाची दारं माझ्याकरता उघडलेली आहेत, तेव्हा आता अजून दुसरं कुठलं दार उघडं झालं पाहिजे याची लालसा फारशी मनात राहिलेली नाही। पण ही जी दारं उघडी झालीत तुम्ही म्हणताय, त्याबरोबरनं आजचं जे महाराष्ट्रातलं राजकारण आहे ज्याच्यामध्ये सगळेजण सगळ्यांची युती करतायत, आघाड्या होत आहेत, हवं तसं राजकारण त्या पद्धतीने चाललंय। विचारधारेवर आधारित कदाचित एखादा पक्ष तुमच्यासारखा पक्ष असेल की जो एक आपली विचारधारा म्हणून पुढे चाललेला आहे, पण आणि कदाचित काँग्रेस सुद्धा त्यांच्या विचारधारेने अजून कोणाबरोबर जाताना तसं दिसत नाही, पण महाआघाडीत ते शिवसेनेबरोबर उभाठांबरोबर आहेत। हे सगळं असताना तुम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काळामधले म्हणजे या निवडणुकांच्या नंतर महाराष्ट्रातलं राजकारण बदलेल? मला असं वाटतं की या निवडणुकांनंतर महाराष्ट्रातलं राजकारण स्थिरावेल। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या प्रकारे एक सुनामी म्हणा किंवा ज्या प्रकारचं तुफान म्हणा हे 2019ला आलं, त्या 19च्या तुफानामुळे, त्यावेळच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्राचं राजकारण बऱ्यापैकी उद्ध्वस्त झालं। त्यावेळी जी अभद्र युती 3 लोकांनी केली आणि ज्या प्रकारे जनतेने दिलेल्या मॅन्डेटवर डाका टाकला, विश्वासघात केला, तिथनं या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली। आणि मग वादाला प्रतिवाद, डावाला प्रतिडाव अशा गोष्टी होत गेल्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण कुठेतरी दूषित झालं। मी गेले वर्षभर मुख्यमंत्री झाल्यापासून हे राजकारण पुन्हा स्थिरावेल, या राजकारणातले दुरावे दूर होतील असा प्रयत्न करतोय।
ठीक आहे, निवडणुकांमध्ये आम्ही एकमेकाच्या विरुद्ध बोलतो, ते बोललंही पाहिजे. विचारधारेचा जिथे विषय आहे तिथे प्रतिवाद होतच राहणार आहे, पण निवडणुकांनंतर सगळ्यांना अकोमोडेट कसं करता येईल हाच माझा प्रयत्न नेहमी राहिला आहे, पुढे देखील तो असणार आहे.